देशाच्या जडणघडणीमध्ये आपल्या आयुष्य या ठिकाणी खर्ची घालून देश खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रगतीनं आणि मोठ्या प्रगल्भतेनं सक्षम देश म्हणून जगाच्या नकाशामध्ये भारताला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मोठ्या या ठिकाणी विचारानं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं जे योगदान आहे, जो त्याग आहे, ते या देशातील या ठिकाणी सायंटिस्ट आदरणीय सोनम वांगचुक साहेब गेली या ठिकाणी 20 दिवस झालं आज जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहेत. का तर या देशातली जी नीट परीक्षा आहे, विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे, आज विद्यार्थी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या परीक्षेमध्ये पास होऊन आयुष्याची स्वप्न बघून या भारत देशाला या ठिकाणी सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून आज विद्यार्थी या ठिकाणी स्वतःला आपल्या कुटुंबाला सहित या देशाला घडवण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी हे आज भीमधनुष्य उचललेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा आज खरं तर सोनम वांगचुकनी घेतलेली या ठिकाणी जी भूमिका आहे, या भूमिकेला आज सरकारनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं नकारात्मक भावनेतून कुठल्याही पद्धतीनं कसलाही प्रतिसाद न देता उलट हुकुमशाही पद्धतीनं आज त्यांना या ठिकाणी तिथून आज उचललं गेलं. प्रसंगी त्यांना त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांना मारहाण करून त्यांना शिवीगाळी करून आज खरं तर आज भारतातली ही संविधानाला मानणारी ही सगळी जनता आहे किंवा संविधानानं चालणारा हा देश आहे. या देशामध्ये जर हुकुमशाही पद्धतीनं हे जर सरकार वागत असेल तर सरकारच्या विरोधात या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आम्हाला जे दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे चालू आहे त्या संपूर्ण देशामध्ये आज खऱ्या अर्थानं संपूर्ण विद्यार्थी आहे, पालक आहे, संविधानाला मानणारा सर्व संविधानातला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व या ठिकाणी सर्व समावेशक या ठिकाणी इथं घटक आलेला आहे. अशा पद्धतीची दादागिरी या ठिकाणी या देशामध्ये चालणार नाही. अभिव्यक्त स्वातंत्र्य की जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थाने हिरावून घेतलं जाणार नाही. 21 आर्टिकल अंतर्गत या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधानाने दिलेला आहे. तो सुद्धा अधिकार इथलं हे सरकार या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेऊन इथं असणाऱ्या सर्वांना नेस्तनाबूत करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रकार चालवलेला आहे. शेतकऱ्यावरती या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो. 600 शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं चिरडून मारले जातात. रोज उठून शेतकरी शेतमजुरावरती या ठिकाणी अन्याय अत्याचार होतोय. महिला आज या ठिकाणी भगिनी आज या ठिकाणी सुरक्षित नाहीत. आज महिलांच्या वरती या ठिकाणी अन्याय अत्याचार होतोय. रोज उठून या ठिकाणी महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या भूमिकेमध्ये आज त्यांना सुद्धा या ठिकाणी दिवसाढवळ्या त्यांच्यावरती बलात्कार करून आज त्यांना या ठिकाणी मारलं जातंय. अशा पद्धतीची परिस्थिती आणि विद्यार्थी सुद्धा आज नागवलेला आहे. विद्यार्थी सुद्धा आज सुरक्षित या ठिकाणी असताना दिसत नाही आणि हे सगळं या ठिकाणी विचारायला गेल्यानंतर हुकुमशाह पद्धतीनं कोण सरकारच्या विरोधात या ठिकाणी खऱ्या अर्थानं आवाज उठवेल त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याच्यावरती या ठिकाणी कारवाई करून त्याला जेलमध्ये घालून सडवण्याचा या ठिकाणी अघोरी प्रकार या देशामध्ये आज चालताना या ठिकाणी होताना दिसतो आहे. आणि हे या ठिकाणी संविधानानं बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधान रूपी असणाऱ्या संविधानानं इथल्या असणाऱ्या SC ST OBC NT BJT मायनॉरिटीज अशा 85% बहुजन समाजाला या ठिकाणी न्याय हक्काने अधिकार दिलेले आहेत. अशा अधिकारामध्ये आपण सगळे जगत असताना सुद्धा हुकुमशाही पद्धतीनं हे चाललेलं या देशामधलं जे हे षडयंत्र आहे, या चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी हे जे वातावरण या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे हे सर्व या ठिकाणी चुकीचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतरवरती तर विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर आता पालक सुद्धा या ठिकाणी जागे झालेले आहेत. तेवढ्या ताकदीनं सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी इथं आलेले आहेत. आज आम्हाला दिल्लीला जरी जाता येत नसलं तर गावगाड्यामध्ये सगळ्या तालुक्याच्या तहसील कचेरीवरती जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीवरती आज सर्व समावेशक असणाऱ्या सर्व संविधान प्रेमी सर्व भारतीयांनी या ठिकाणी एकत्रित येऊन भविष्य काळामध्ये या सरकारला जर जाग नाही आली तर या सरकारला या ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागेल. अशा पद्धतीचा उद्रेक या देशामध्ये या ठिकाणी झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आज प्रत्येकाच्या या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकामध्ये अशा पद्धतीचा उग्र संताप चालू आहे. आज सोनम वांगचुक सारख्यांना दिलेली जी या ठिकाणी जी स्टेटमेंट आहे ती अतिशय या ठिकाणी भयानक आहे. आज 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जो माणूस आज आपल्या शरीराची आहुती देतो
प्राणाची आहुती देतो, आपला त्याग या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढ्या सगळ्यासाठी देतो, असा विद्यार्थी आज खऱ्या अर्थानं रस्त्यावरती आला पाहिजे. आणि विद्यार्थ्याच्या पालकांनी सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी पुढे येऊन ही हुकुमशाही पद्धत ही या ठिकाणी असणारी दादागिरी या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं चालणार नाही. आम्ही आज धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत, ज्यांचा राजीनामा तर मागणार नाही, पण या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा या ठिकाणी आज राजीनामा मागण्याची आज आम्ही भूमिका घेतो आहोत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं हिटलरशाहीनं दादागिरी करून जर तुम्ही कुणाच्या या ठिकाणी नरडीचा जर फोट घेत असाल तर भविष्य काळामध्ये आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं या देशामध्ये बहुजनांचं सरकार येईल. बहुजनांचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं दादागिरी करणाऱ्यांचा या ठिकाणी नरडीचा भविष्यात फोट घेतल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही. अशा पद्धतीचा या ठिकाणी असणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या या ठिकाणी असणाऱ्या भूमिकेला आम्ही जाहीररित्या या ठिकाणी सर्वसमावेशक असणाऱ्या सर्वांच्या वतीनं तर या ठिकाणी पाठिंबा देतो. पण या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या त्यांनी केलेल्या मागणी या ठिकाणी सरकारनं मान्य करावी, अन्यथा या ठिकाणी याच्यापेक्षा सुद्धा आज उग्र आंदोलन छेडावं लागेल. अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी मी इशारा देतो.